टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। उत्सव जे आहे ते काही दिवसावर आहे, तर दहीहंडी 2 दिवसातच हा सण जो आहे तो येणार आहे। भाजपकडून या सणांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो। आपण जर पाहिलं तर लालबागमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एका दहीहंडीचं आयोजन गोपाळ दळवी यांनी केलेलं आहे आणि या दहीहंडीमध्ये ऑपरेशन सिंदूर याचं जनजागृती जी आहे ती केली जाणार आहे। आणि त्याचप्रमाणे स्वदेशी स्वीकारा, एक स्वदेशी वस्तूंचा नारा जो आहे तो आपण पाहिलं तर केंद्र सरकारने दिलेला आहे। अमेरिकेने टॅरिफ लावल्यानंतर मोठा फटका जो आहे तो आपल्या बाजारपेठांना बसलेला पाहायला मिळतो। त्यामुळे आपली वस्तू आपल्या देशात विकली जावी ही भूमिका कुठेतरी आता प्रत्येकाने घ्यावी, हा भाजपचा अजेंडा आहे। आणि त्यामुळे त्याची जनजागृती जी आहे ते भाजप दहीहंडी उत्सव असेल किंवा गणेश उत्सव असेल या दोन्ही उत्सवांमध्ये करणार आहे। आणि त्याच अनुषंगानं त्याला सुरुवात जी आहे ती आता 2 दिवसावर होणाऱ्या दहीहंडी उत्सवातून होणार आहे। ऑपरेशन सिंदूर ज्या पद्धतीनं राबवलं आणि त्या ऑपरेशन सिंदूरची माहिती सुद्धा या सणांच्या माध्यमातून भाजप प्रत्येक नागरिकांना पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। तर दुसरीकडे स्वदेशी वस्तूंचा स्वीकार जो आहे तो जास्तीत जास्त नागरिकांनी करावा याची जनजागृती सुद्धा भाजपच्या वतीनं या सणांमध्ये होणार आहे। दहीहंडी उत्सव असेल, गणेश उत्सव असेल, या सगळ्या सणांमध्ये भाजपच्या वतीनं ही सगळी जनजागृती जी आहे ती केली जाणार आहे आणि लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे या सणांच्या माध्यमातून भाजप करणार आहे। कॅमेरामन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।